कारण आजपासून नमो शेतकरी योजनेचं वितरण केलं जाणार आहे। 93,26,000 शेतकरी कुटुंबाला याचा थेट लाभ मिळणार आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या अंतर्गत आजपासून 93,26,000 शेतकरी कुटुंबांना याचा लाभ वितरित केला जाणार आहे। महाराष्ट्र राज्यामधील शेतकऱ्यांना आता खुशखबर आली आहे। हो शेतकरी बांधवांनो, आताच पाहिल्यानुसार आज स्वतः राज्य सरकारच्या माध्यमातून अधिकृत अशी मंजुरी भेटली आहे। बघा, ज्या हप्त्याची वाट गेल्या कित्येक महिन्याभरापासून तुम्ही वाट बघत होता, बघा तोच निर्णय आता झाला आहे आणि तो हप्ता आता तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येत आहे। म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता वाटपाला आता सुरुवात झाली आहे आणि शेतकऱ्याला चांगलाच दिलासा आज मिळत आहे। बघा, सरकारच्या माध्यमातून आज निर्णय झाला आणि राज्यामधील शेतकरी बांधवांसाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेबाबत एक अत्यंत आनंदाची बातमी आता समोर आली। बघा, तांत्रिक कारणामुळे नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जो काय रखडला होता त्याच्या वाटपाला आता प्रशासकीय स्तरावर सुरुवात झाली असून सरकारच्या माध्यमातून निर्णय झाला। आता 2 टप्प्यामध्ये नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचं वितरण करण्यामध्ये येणार। हो शेतकरी बांधवांनो, सरकारने आता 2 टप्पे लावले आहे। म्हणजे की शेतकरी बांधवांनो, आज फक्त पहिल्या टप्प्यामध्ये वाटप केलं जात आहे आणि पहिल्या टप्प्यामध्ये 18 जिल्ह्यांचा समावेश आहे। हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकता। आता याचं कारण देखील सरकारने सांगितलं आहे की 2 टप्पे सरकारने का निवडले। बघा, महाराष्ट्र सरकारची डीबीटी संथ आहे, स्लो आहे। यामुळे सरकारने निर्णय घेतला की आता 2 टप्प्यामध्ये वितरण करण्यामध्ये यावे। यासाठी सरकारने आज पहिला टप्पा निवडला आहे आणि 18 जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांना आता अतिशय महत्त्वाची बातमी आली, कारण की या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता निधी जमा करण्यामध्ये येत आहे। हो शेतकरी बांधवांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकता। बघा, जिल्ह्यांच्या यादीमध्ये जर काय तुमचं नाव आलं तरच तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होणार, अन्यथा या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये निधी यायला अजून 1 आठवडा टायमिंग लागू शकतो। आता बघा शेतकरी बांधवांनो, या प्रक्रियेमध्ये सरकारच्या माध्यमातून सर्वात अगोदर आणि पहिल्या जिल्ह्याचं नाव सांगण्यामध्ये आलं ते म्हणजे की यवतमाळ जिल्हा। हो, त्यानंतर वर्धा जिल्ह्याचा सुद्धा समावेश सरकारच्या माध्यमातून करण्यामध्ये आला। हो, या जिल्ह्यामधील पात्र शेतकऱ्यांचा समावेश झाला असून नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता बघा जो काय रखडला होता तो आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येत आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून या निधीसाठी 7,400 कोटी रुपयांचा विशेष निधी आता मंजूर करण्यामध्ये आला असून येत्या काही तासात बघा या भागातील पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावर त्यांच्या स्वतःच्या हक्काची रक्कम आता जमा करण्यामध्ये येत आहे। आता बघा शेतकरी बांधवांनो, सरकारने स्वतः निर्णय घेतला आणि नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याला आता मंजुरी मिळाली आहे। तर मग शेतकरी बांधवांनो, आता पुढील जिल्हा सुद्धा पाहणं गरजेचं आहे। बघा, डीबीटीच्या माध्यमातून हे 2,000 रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होण्यासाठी जिल्ह्यानुसार स्वतंत्र वेळापत्रक ठरविण्यामध्ये आले। आता बघा, पुढील जिल्हा सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आला तो म्हणजे की बुलढाणा आणि त्यानंतर अकोला। या जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांना प्राधान्याने लाभ दिला जाणार आहे। सकाळी बँका उघडल्यापासून प्रत्येक तासाला या जिल्ह्यामध्ये पैशाचे वितरण करण्याचे नियोजन सरकारने आणले असून यामुळे आता सर्व्हरवर जास्त ताण येणार नाही आणि आता सरकारच्या माध्यमातून वितरण होणार आहे। पारदर्शकतेपणे सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता त्यांचा स्वतःच्या हक्काचा 9वा हप्ता हा आज जमा करण्यामध्ये येत आहे। आता शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाची आहे ती म्हणजे की यादी। बघा, यादी संपूर्ण पाहून जा, कारण की यादीमध्ये जर काय तुमचं नाव आलं तरच तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होणार, अन्यथा या ठिकाणी तुम्हाला निधी मिळायला थोडासा उशीर देखील लागणार आहे। तर मग आता बघून घ्या शेतकरी बांधवांनो, बँक KYC आणि आधार प्रमाणीकरण
पूर्ण असणे या योजनेसाठी अत्यंत गरजेचं असून बघा सरकारने पुढील जिल्हा सांगितला तो म्हणजे की वाशिम आणि अमरावती या जिल्ह्यामधील ज्यांचे आधार कार्ड बँक खात्याशी जोडलेले आहेत त्यांनाच या रखडलेल्या हप्त्याचा फायदा भेटणार आहे. ज्या शेतकरी बांधवांचे बँक खाते स्टेट बँक ऑफ इंडिया किंवा बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये आहे त्यांना या प्रक्रियेमध्ये प्राधान्याने लाभ हा दिला जात असून बँकांकडून तशा प्रकारच्या सूचना देखील आता प्राप्त झाल्या आहे. आता शेतकरी बांधवांनो बघा सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे सर्व शेतकऱ्याला लाभ मिळणार नाही. तुमचं नाव यादीमध्ये यायला हवं तेव्हाच तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होणार आणि काही अटीसुद्धा आता सरकारने नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्यासाठी लावण्यामध्ये आले आहे. बघा राज्य सरकारने ठरवलेल्या नवीन कडक नियमानुसार ज्या शेतकऱ्यांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांच्या मर्यादेमध्ये आहे अशात शेतकरी बांधवांना गरजू शेतकऱ्याला लाभ आता देण्यामध्ये येत आहे. बघा शेतकरी बांधवांनो जर तुमचं उत्पन्न 2.5 लाखांच्या वर असेल तर मग अडचण येणार आणि तुम्ही वंचित सुद्धा राहू शकता. आता बघा शेतकरी बांधवांनो सरकारने सांगितलेले पुढील जिल्हे म्हणजे की हिंगोली आणि लातूर या जिल्ह्यामधील गरजू बांधवांना यातून आता लाभ मिळणे शक्य होणार आहे. ज्या शेतकऱ्यांना यापूर्वी 8वा हप्ता पूर्णपणे भेटला होता बघा केवळ त्यांनाच 9व्या हप्त्याचं वितरण होणार आहे. बघा या जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता वितरण केलं जात आहे. कृषी विभागाच्या माध्यमातून देखील स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलं आज कसल्याही परिस्थितीमध्ये रात्रीचे 12 वाजेपर्यंत हे वितरण चालणार आहे आणि शेतकऱ्याला आज हप्ता मिळणारच आहे. बघा प्रशासनाने सकाळी 10 ते रात्री 12 या वेळेमध्ये टप्प्याटप्प्याने पैसे जमा करण्याचे नियोजन आता केले असून परभणी आणि धाराशिव या जिल्ह्यामधील शेतकरी गेल्या अनेक दिवसापासून या हप्त्याची वाट पाहत आहे. ज्या शेतकरी बांधवांनी आपले आधार कार्ड आणि चालू मोबाईल नंबर बँकेशी अचूकपणे लिंक केले आहेत त्यांना पैसे जमा झाल्याचा अधिकृत मेसेज पुढील काही तासामध्ये मोबाईलवर प्राप्त होणार आहे. म्हणजेच की शेतकरी बांधवांनो तुम्हाला आता चांगलाच दिलासा सरकारच्या माध्यमातून मिळत आहे. सरकारने आता निर्णय घेतला आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता पैसे जमा होऊ लागले. हो शेतकरी बांधवांनो आता पुढील जिल्हा पाहणं गरजेचं आहे. तर मग बघा शेतकरी बांधवांनो नमो शेतकरी योजनेसाठी सरकारने काही प्रमुख राष्ट्रीयकृत बँकांची निवड केली असून बीड आणि नांदेड या जिल्ह्यामधील पात्र शेतकऱ्यांचे खाते सरकारी बँकेमध्ये असल्यास बघा त्यांना निधी वितरणात अधिक गती पाहायला मिळणार आहे. तुमचं जर खातं सरकारी बँकेमध्ये असेल तर तुम्हाला सर्वात अगोदर हप्ता जमा होईल. तांत्रिक पडताळणी पूर्ण होताच निधी थेट खात्यामध्ये वर्ग केला जाणार असून जिल्हा प्रशासनाकडून बँकांमधील व्यवहारांना आता विशेष देखरेख देण्यामध्ये येत आहे. हो तुम्ही अगदी बरोबर ऐकलं आहे. आता विशेष देखरेख या ठिकाणी येत आहे म्हणजे की देखरेख या ठिकाणी सुरू आहे आणि शेतकऱ्याला चांगलाच लाभ आता मिळत आहे. आता शेतकरी बांधवांनो पुढील जिल्हा पाहून घ्या कारण की बघा जिल्ह्यानुसारच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरण हे करण्यामध्ये येत आहे. तर मग आता बघा शेतकरी बांधवांनो ज्या शेतकऱ्यांकडे 4 चाकी वाहन नाही किंवा ज्यांच्या घरामध्ये कोणीही सरकारी व्यक्ती बघा नाही बघा लक्षामध्ये ठेवा की तुमच्या घरामध्ये कोणताही व्यक्ती सरकारी नोकरीमध्ये लागलेला नसावा. बघा अशा गरजू आणि गरीब शेतकरी बांधवांच्याच खात्यामध्ये हा निधी जमा करण्यामध्ये येणार आहे. सरकारच्या माध्यमातून आता निर्णय झाला आणि पुढील जिल्हा सरकारने सांगितला तो म्हणजे की जालना आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये ही प्रक्रिया अत्यंत पारदर्शकतेपणे राबविली जात असून शेतकऱ्यांनी आपली पात्रता अधिकृत पोर्टलवर किंवा महाडीबीटीवर जाऊन एकदा तपासून घेणे आता महत्त्वाचे आहे. कारण की शेतकरी बांधवांनो बघा सरकारने सांगितलेल्या नियमानुसारच तुम्हाला या ठिकाणी लाभ हा जमा करण्यामध्ये येणार आहे. तर मग शेतकरी बांधवांनो आता बघून घ्या नमो शेतकरी योजनेचा हप्ता रखडण्याचे मुख्य कारण म्हणजे राज्यातील तांत्रिक डेटा अपडेट करण्याचे काम काही काळ सुरू होते जे आता पूर्ण झाले आहे आणि सरकारने सांगितलं आज 9वा हप्ता जमा होणार. पुढील जिल्हा सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आला तो म्हणजे की यवतमाळ आणि त्यानंतर नांदेड. बघा या भागामधील शेतकरी बांधवांना आता लाभ मिळत आहे. जर तुम्ही नांदेड आणि यवतमाळ भागामधून जर असाल तर तुम्हाला चांगला दिलासा मिळत आहे. बघा
पोस्ट ऑफिस बँक आणि या ठिकाणी बँक ऑफ इंडियामधील खातेधारकांना याचा लाभ सर्वात अगोदर मिळणार आहे. सर्व तांत्रिक अडथळे आता दूर झाल्यामुळे पैशांचे वितरण कसल्याही अडथळ्याशिवाय सुरू करण्यामध्ये आलं आहे आणि शेतकऱ्याला आता चांगलाच दिलासा मिळत आहे. हो शेतकरी बांधव, बघा, आधार लिंक असणाऱ्या सर्व बँक खात्यावर निधी पाठवण्याचे आदेश राज्य सरकारने दिले असून बुलढाणा आणि कोल्हापूर यासारख्या जिल्ह्यांमध्ये यापूर्वी हप्ता रखडला होता. तेथे देखील आज सरकारच्या माध्यमातून निधी पाठवण्यामध्ये येत आहे. बघा, सरकारने काही बँका सांगितल्या, कोटक महिंद्रा बँक, त्यानंतर HDFC बँक यांसारख्या खाजगी बँकांमधील नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थ्यांना देखील या प्रक्रियेमध्ये सामावून घेण्यामध्ये आलं. म्हणजे की बघा, जर तुमचं खातं खाजगी बँकामध्ये असेल तरी पण या ठिकाणी तुम्हाला लाभ आता सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे. आता शेतकरी बांधवांनो, लक्षामध्ये ठेवा, शेतकऱ्यांना बी बियाणं खरेदी करण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. पेरणीसाठी सरकारच्या माध्यमातून 2,000 रुपयांचा थोडासा लाभ देण्यामध्ये येत आहे. पुढील जिल्हा सरकारने सांगितला तो म्हणजे की अमरावती आणि त्यानंतर अकोला. बघा, यासारख्या जिल्ह्यामध्ये आता सरकारच्या माध्यमातून लाभ आता देण्यामध्ये येत आहे. शेतकरी बांधवांनो, सरकारने आता महत्त्वाची बातमी दिली आणि याच 18 जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांना लाभ आता हा मिळत आहे. तर मग आता महत्त्वाचं म्हणजे की बघा, बँकांमध्ये पैसे जमा होण्याची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यामध्ये आली असून जालना आणि लातूरमधील बघा सोसायट्यांमध्ये देखील याबाबत सध्या मोठे उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. ज्या शेतकऱ्यांनी सर्व कागदपत्रे आणि बँक तपशील अचूक आहे, बघा, त्यांच्या खात्यावर बघा कसल्याही अडचणीशिवाय पैसे जमा होत आहे. या रखडलेल्या हप्त्यामुळे शेतकऱ्यांनी अनेक प्रलंबित कामे आता मार्गी या ठिकाणी लावणार आहे आणि शेतकऱ्याला चांगलाच दिलासा आता मिळत आहे. आता शेतकरी बांधवांनो, पुढील जिल्हा पाहून घ्या. सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं आहे की या ठिकाणी बघा, प्रशासकीय यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार हिंगोली आणि वाशिम यासारख्या जिल्ह्यामध्ये निधी वितरणाचे आदेश स्थानिक बँकांना आदेश देण्यामध्ये आले असून प्रक्रिया आता सुरू झाली. जर तांत्रिक कारणास्तव मॅसेज यायला थोडासा उशीर झाला तरी शेतकऱ्यांनी घाबरून जाता काम नाही. बघा, कारण की एकदा काय वितरण प्रक्रिया सुरू झाली की रात्रीच्या 12 वाजेपर्यंत बघा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हा निधी जमा करण्यामध्ये येणार. बघा, शेवटी नमो शेतकरी योजनेचा हा हप्ता मिळवण्यासाठी तुमचे बँक खाते आधारशी लिंक असणे आणि खाते सक्रिय असणे ही प्राथमिक अट आहे. आता शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे की बघा, ज्या 18 जिल्ह्यामध्ये ह्या पहिल्या टप्प्यामध्ये वाटप सुरू आहे त्यातील शेतकऱ्यांनी आपले बँक स्टेटस तपासावे आणि उरलेल्या जिल्ह्यांना बघा पुढील या ठिकाणी आठवड्यामध्ये किंवा या ठिकाणी पुढील काही काळामध्ये हप्ता वाटप होणार आहे. म्हणजे की शेतकरी बांधवांनो, म्हणजे तुमचं नाव यादीमध्ये आलं का? जर आलं नसेल तर चिंता अजिबात करू नका. पुढील आठवड्यामध्ये सुद्धा या ठिकाणी यादी येणार आहे आणि तेव्हा तुमच्या खात्यामध्ये हप्ता जमा होणार. मात्र जर आज यादीमध्ये तुमचं नाव आलं असेल तर 100% तुमच्या खात्यामध्ये आज नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा मिळणार आहे. आणि शेतकरी बांधवांनो, जर सर्वात पहिल्यांदा तुम्ही आपल्या चॅनलमध्ये व्हिजिट मारला असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशाच महत्त्वाच्या बातम्या तुम्हाला पुढे देखील बघायला मिळतात. ही होती महत्त्वाची बातमी. धन्यवाद.